काय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आज आमचा मालवण देवगडचा दुसरा डे आहे। तर आता आम्ही रूम मध्ये आहे, आता आम्ही रेडी झालोय। तिकडं अनिकेत आणि साहिल पण रेडी झालाय। तर थोड्या वेळात आम्ही बीचवर जाणार आहे। तर आजचा पूर्ण दिवस मी तुम्हाला काय होणार आहे काय नाही होणार हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तसं व्ह्यू बघू शकता सकाळचा। रेडी व्हायला लागल्यात। आम्ही निघालेलो आहे रूम मधून, आम्ही निघालेलो आहे। आम्ही चाललोय। पहिला आपला स्टॉप कुठं असणार आहे? पहिला स्टॉप आमचा पहिल्यांदा नाश्ता करणार आहे, नंतर आम्ही पुढे जाणार। शुभम आहे तिकडे, सर्वेश आहे, सर्वेची झोप पूर्ण झालेला आहे। इकडे साहिल आहे, सर्व किस्ता झोपलाय तरी काय मस्तपैकी नाश्त्याला आपण पोहे घेतले बघू शकता। यश, नाश्ता कसा आहे भावा? नाश्त्याला आपण आता पोहे खात आहे। डॅनी, नाश्ता कसा आहे भावा? एक नंबर। शुभम, तर मित्रांनो नाश्त्याला आम्ही पोहे घेतले। कसा आहे? एक नंबर आहे भावा टेस्ट। आम्ही खाल्ले, तुम्ही पण खा। शाय गाडी व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा आहे। काय झाडी, एक नंबर। आमचं दुसरं हत्यार बीचवर ब्रिज आहे। वा वा वा, दुसरं भाडं लावायचं। कसला व्ह्यू आहे भारी बघा इकडं, दगड, समुद्र। व्हिडिओ मित्रांनो देवगडचा हा बीच आहे, भारी कसा व्ह्यू आहे। आम्ही चाललोय देवळामध्ये, तिथं एक महादेवाचं मंदिर आहे मोठं, त्याचं आम्ही पहिल्यांदा दर्शन घेणार आहे। गाडीला ब्रेक नाही, गाडी खाली गेली। तर मी बघू शकता इकडे मंदिर आहे। स्टेप सोडून वर आलोय। माय गॉड, ती मोठं मंदिर आहे रे। जायचं आहे, बघू शकता मंदिराचं स्ट्रक्चर। महादेवाची पिंड आहे तर मंदिरातून बाहेर पडतात समुद्र दिसतोय आपल्याला। शांत वातावरण आहे इकडचं। इकडं मंदिर आहे। तर आमचं दर्शन झालेलं आहे, आम्ही आता गाडीपासून चाललेलो आहे। तर मित्रांनो विजयदुर्ग किल्ल्यावर आम्ही आलेलो आहे। तर आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर जाणार आहे वरती। इकडं तुम्ही बघू शकता समुद्र, इकडं बोटी पण आहे। तर मित्रांनो विजयदुर्गच्या किल्ल्यावर आम्ही आलेलो आहे। इकडे बघू शकता किल्ला आहे। इकडं बजरंगबलीचं छोटंसं मंदिर आहे। जय श्रीराम, बघू शकता इकडं वातावरण, बघू शकता किल्ला विजयदुर्ग।
इथून एंट्री आहे. तुम्ही बघू शकता किल्ल्याच्या कडा आहेत. इथं सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे किल्ल्याची. आणि इकडे किल्ल्याचा मॅप आहे. आता आपण शुभ्या ती लाकडं पावसाने भिजून कुजल्यात. मॅप आहे किल्ल्यात. तर स्टिप्स आहे तिथं. हे मुख्य द्वार आहे विजयदुर्गचं. हे 2 काट्या काढून ठेवल्यात. इकडे खूप गोळ दाखवतो तुम्हाला इकडे. किल्ल्याची वरती आहे आपण. पाण्यामध्ये बोट, ह्या बोटीवरून किल्ला फिरवून दाखवतात. आणि बघू शकता इकडचा व्ह्यू, समुद्र किनारे. इकडे बघू शकता बुहार आहे. आतमध्ये खूप अंधार आहे. प्रत्येक किल्ल्याच्या पायऱ्या बघा खूप उंच असतात. हे बघा ही पायरी किती मोठे आहेत. तर मित्रांनो, आम्ही आता विजयदुर्ग बघितलेला आहे. जर कधी इकडं मालवण साईडला देवगडच्या पुढं हा किल्ला आहे, तर बघा आला ह्या साईडला, तर विजयदुर्ग हा किल्ला तुम्ही बघा. आणि बघून तुम्हाला तटबंदीवरून तुम्हाला समुद्रही बघायला भेटेल. इतकं सुंदर असं इकडचं वातावरण पण आहे. समुद्र आहे, परत बोटी आहेत. बोटीमधून आका किल्ला आपल्याला फिरून दाखवतात. तर एकदम मस्त एकदम फील आहे. बघू शकता ह्या बोटी पण आहेत. या बोटीतून ती फिरवतात आणि किल्ला दाखवतात. आणि इकडं त्यांचे गाईड्स पण आहेत. ते गाईड्स पूर्ण आपल्याला इन्फॉर्मेशन किल्ल्याची देतात. नक्की तुम्ही विजयदुर्गच्या त्या भागात जर आला तर. आता आम्ही आलेलो काशील बीचवर. तर इकडचा नजारा बघू शकता. अक्षय पाटील पुढं चालत आहे. त्याला पण ब्लॉगचा नाद लागलेला आहे. हे बघा, पर्यटन स्थळी असं पाहिजे. कचरा हा ह्याच्यात ठेवला पाहिजे. कसं वाटते? एक नंबर वाटते. दुसरा दिवस. स्पॉट एक नंबर आहे. तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला पण आवडेलच. दाखवा सगळ्यांना स्पॉट. मित्रांनो बघा बीच हा. इथं नको खालच्या बीचवर. या तिथं कोपऱ्यामध्ये एक गुहा आहे. मित्रांनो एवढं उतरून आपल्याला मरीन बाबा, एवढं उतरून आपल्याला खाली जायचं आहे आणि तेवढंच चढून वर यायचं आहे. हाय का नाही? तिकडे स्टेप्स आहेत. श्वास विकासाचे धोरण, स्वच्छता, सुंदर पर्यटन, कल्पना कॉलेज लांजा. चांगला संदेश दिलेला आहे पर्यटन स्थळी. कसला रे हे? त्या गुहेमध्ये जाऊया. ते गुहेत जाऊया. हा ते गुहेत जाऊ. इथं खाली बीच आहे छोटासा आणि तिथं गुहा आहे. इकडे एक छोटासा पॉइंट आहे. समुद्र इथून सगळा निहारता येतो. Oh my God. सुंदर आहे नजारा. आयुष्यात परत कधी येणार नाही असा क्षण. मला इथं डॉल्फिन बघायला तीन ते चार डॉल्फिन आहेत. हा बीच आम्ही बघितलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे पुढल्या बीचला. त्या बीचचं नाव आहे मीरा बीच. चलो
मित्रांनो एवढं चढून सगळी दमलेत. चले मित्रांनो एवढं चढून आता वर आलेलो आहे मी. आता गाडीत बसून पुढल्या बीचवर निघालेलो आहे. नाव आहे मीरा बीच. तर चलो आम्ही आलेलो आहे मीरा बीचवर. तर तुम्हाला एक मीरा बीचचं सांगतो की एक मोठं जहाज इकडं वाहून किनाऱ्याला आलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे थोडा वेळातच. सॉरी इकडचा व्ह्यू बघा थोडा. ये व्ह्यू सनसेट आहे. किती भारी इकडचं वातावरण. शो डॅनियल कुठे आज मीरा बीचवर वाहून आलेला आहे. केवढं मोठा आहे जहाज बघा. बघू शकता नारळ झाड आहे तिकडं भरपूर. आलं होतं हे झाड आलतं समुद्रात वाहून. इथंच येऊन कसं काय म्हणजे टेक्निक मी पायलट नव्हतं बाबा. सांगाल तुला आमच्या भावाची जहाज आहे ती. भावाच आहे पटतं ना. भावला का लय मोठा दिसतो. भाऊ आमचं स्मगलिंग किंग आहे रे. होय बापरे. जहाज गावल्यावर डायरेक्ट जहाज स्क्रॅप केली. कुठेच असली. अरे कुठे. तर मित्रांनो आफ्रिकेतनं आलेलं जहाज होतं ते इथं येऊन अडकलेलं आहे समुद्राच्या लाटेतनं. सुनामी आली होती तेव्हा ते इथं अडकलेलं आहे. दगड मारणार 2-3 आहे आता. हा बघा सनसेट. आणि इकडं आपली पब्लिक आणि इकडं आपले शेट उभं राहिलेले आहेत. शेटने आपल्याला ट्रिपच्या मधूनच आपल्याला विजिट केलंय पण शेट पण आपल्याला उघडले आणि इकडं शुभमदा आहेत. संचाचा आनंद घ्यायला लागलेत. इकडे बघू शकता नारळाच्या बागच्या बाग इकडे आहेत. आणि रातचं समुद्र कसं दिसते बघा. एकदम शांत वातावरण आहे. आम्ही नारळ तोडत आहे. आमचा प्रयत्न सक्सेसफुल होती का बघूया. डोक्यात पडला असतो शपथच. उठतो बाबा मित्र. बापरे दगडाचा डोक्यात पडला असता आमच्या. तर आम्ही आता मीरा बीचवरनं निघालेलो आहे. तर इथून पुढं आता प्रवास आपला आम्ही चाललोय रूमला. आता आपण गाडीत बसणार आहे. बंबस जाऊया आता. मित्रांनो रात्रीच्या 10 झाल्यात. आम्ही जेवाय थांबलोय. रवी गारठा वाढलाय. आमचं जेवण झालेलं आहे. तर मित्रांनो आमचं जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरमध्ये. 2 तासामध्ये कोल्हापूर. तर मित्रांनो रात्रीच्या 1:43 झालेल्या आहेत. तर आम्ही कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहे. तर आता आम्ही सगळी पोरं आपापल्या रूमवर चाललेलो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.